हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 8 मॅथ्स याच्यामधला 9वा जो टॉपिक आहे डिस्काउंट अँड कमिशन त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 9.1 सोडू. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. पहिला प्रश्न असा, इफ मार्क प्राइस इज ₹1700 अँड द सेलिंग प्राइस इज ₹1540, देन फाइंड द डिस्काउंट. डिस्काउंट इथं काढायचं आहे. त्या डिस्काउंटचं सरळ सरळ सूत्र इथं आपण लिहू शकतो. सो फॉर्म्युला फॉर डिस्काउंट इज इक्वल टू मार्क्ड प्राइस मायनस सेलिंग प्राइस. तरी वजाबाकी करून आपल्याला डिस्काउंट किती मिळाले ते काढता येईल. सो मार्क प्राइस इज ₹1700 मायनस सेलिंग प्राइस इज 1540. तरी सबट्रॅक्शन आपण केली तर उत्तर मिळेल ₹160. सो दिस इज द डिस्काउंट. नेक्स्ट क्वेश्चन इज, इफ मार्क प्राइस इज ₹990 अँड द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज 10%, देन फाइंड द सेलिंग प्राइस. आता इथं सेलिंग प्राइस आपल्याला विचारलेली आहे आणि डिस्काउंटचा रेट दिलेला आहे. सो द रेट ऑफ डिस्काउंट इज 10%. डिस्काउंट इज इक्वल टू 10% हे आपण लिहूया. आता तो डिस्काउंट काढायचा आहे. मग 10% कशाच्या, तर मार्क प्राइसच्या. मग मार्क प्राइस किती दिलेली आहे? 990. मग 990 चे 10% काढायचे म्हणजेच 10% याचा अर्थ 10 डिवायडेड बाय 100 इंटू 990. इथं अंशात आणि छेदात 0 ला 0 निघून जाईल, इथं 0 ला 0 निघून जाईल. सो आन्सर वुड बी 99. तर हे आपल्याला डिस्काउंट मिळालं की एवढा डिस्काउंट द्यायचा या मार्क प्राइसवर. पण प्रश्न विचारलाय सेलिंग प्राइस काय असेल. मग सेलिंग प्राइस जर आपल्याला काढायची असेल तर हा जो डिस्काउंट दिलाय ती मार्क्ड प्राइस, त्या मार्क प्राइस मधून हा डिस्काउंट आपल्याला वजा करावा लागेल. सो द फॉर्म्युला फॉर सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क्ड प्राइस मायनस डिस्काउंट. इथे मार्क प्राइस आपल्याकडे आहे ₹990. त्याच्यातून डिस्काउंट वजा करूया -99. सो उत्तर मिळणार आहे आपल्याला 891. सो दिस इज द सेलिंग प्राइस. नेक्स्ट क्वेश्चन इज, सेलिंग प्राइस इज ₹900, डिस्काउंट इज ₹20%, फाइंड द मार्क प्राइस. मागच्या प्रश्नापेक्षा हा थोडासा वेगळा आहे. मागच्या प्रश्नात आपल्याला मार्क प्राइस दिली होती आणि त्याच्यावरून सेलिंग प्राइस काढायची होती. आता सेलिंग प्राइस दिलेली आहे म्हणजे ही वस्तू ₹900 आपल्याला मिळालेली आहे आणि डिस्काउंट त्यावेळेला 20% दिला. मग आपल्याला मार्क्ड प्राइस माहित नाही. त्या मार्क्ड प्राइस साठी आपण एक अक्षर घेऊया. लेट x बी द मार्क्ड प्राइस. आता ह्या मार्क्ड प्राइस वर 20% डिस्काउंट दिला, याचा अर्थ त्या वस्तूची सेलिंग प्राइस असणार आहे 80%. कारण 20% चा अर्थ 100 पैकी 20. 100 पैकी 20 जर निघून गेले तर 80 उरतात, म्हणजे ती असणार त्याची सेलिंग प्राइस, दॅट इज 80%. ही सेलिंग प्राइस झाली. हे कशाचे 18%, तर मार्क्ड प्राइस. आणि मार्क्ड प्राइस तर आपल्याला माहिती नाही, त्याच्यासाठी अक्षर आपण x घेतले. सो वी हॅव 18% ऑफ x, म्हणजेच 18% मार्क्ड प्राइसच्या ही असणार आहे सेलिंग प्राइस. सो दॅट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस आपल्याला दिलेली 900. मग एक इक्वेशन तयार होईल. आता हे सोडवायचं म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 80% म्हणजेच काय, 80 डिवायडेड बाय 100. हे काढायचं x च्या म्हणून इंटू x, दॅट इज इक्वल टू 900. मग x ची किंमत काढायची आहे. x आपण लेफ्ट हँड साइडला घेऊया. राईट हँड साइड आहे, राईट हँड साइडला 900 आहे. तसंच 80 डिवायडेड बाय 100 जर आपण राईट हँड साइडला घेतली तर त्याचा रेसिप्रोकल होईल 100 डिवायडेड बाय 80. ह्या 0 ला 0 निघून जाईल. इथं पुन्हा 2 न भाग जाईल, 2 पंचे 10, 2 चौक 8, 4 न पुन्हा 900 ला भाग घालू, 4 एके 4, इथं 4 दुने 8, 1 शिल्लक राहील, 10 होतील, 4 दुने 8, पुन्हा 2 शिल्लक राहील, 20 होतील, 4 पंचे 20. सो 225 इंटू 5 उत्तर मिळेल ₹1125. So this is the mark price, 1125. Next question is, the mark price of the fan is ₹3000. Shopkeeper gave 12% discount on it. Find the total discount and selling price of the fan. इथं मार्क्ड प्राइस आपल्याकडे आहे, डिस्काउंट पण आहे. डिस्काउंटचा रेट इथे दिलेला आहे. सो द रेट ऑफ डिस्काउंट इज 12%. मग 12% कशाच्या, तर मार्क्ड प्राइसच्या. आणि मार्क्ड प्राइस आहे ₹3000. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट 12% ऑफ 3000. 12% म्हणजेच काय, 12 डिवायडेड बाय 100 इंटू 3000. मग इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 2 0 ला 2 0 निघून जातील.
सो 12 into 30 12×36 आणि हा 0. तर एवढा डिस्काउंट आपल्याला मिळणार आहे. आता प्रश्न असा विचारलाय की फाइंड द टोटल डिस्काउंट. हे तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. अँड द सेलिंग प्राइस ऑफ द फॅन. आता सेलिंग प्राइस जर आपल्याला काढायची असेल तर ती सेलिंग प्राइस काढायला ही जी मार्क्ड प्राइस आहे त्याच्यामधून डिस्काउंट सबट्रॅक्ट करावं लागेल. सो सेलिंग प्राइस दॅट इज इक्वल टू मार्क्ड प्राइस मायनस डिस्काउंट. मग मार्क्ड प्राइस आहे ₹3000 मायनस डिस्काउंट इज ₹360. हे जर आपण सबट्रॅक्शन केली तर उत्तर मिळणार आहे 2640. So this is the selling price of the fan. Next question is the marked price of a mixer is ₹2300. A customer purchased it for ₹1955. Find the percent of discount offered to the customer. म्हणजे इथं मार्क्ड प्राइस आपल्याला दिलेली आहे. इट इज ₹2300 आणि सेलिंग प्राइस पण दिलेली आहे ₹1955. मग डिस्काउंटचा रेट विचारलाय, पर्सेंट ऑफ डिस्काउंट. मग त्याच्या अगोदर पहिल्यांदा डिस्काउंट किती रुपये मिळाले ते काढूया आपण. सो द फॉर्म्युला फॉर अ डिस्काउंट इज इक्वल टू मार्क्ड प्राइस मायनस सेलिंग प्राइस. मग इथं मार्क्ड प्राइस आहे ₹2300 मायनस सेलिंग प्राइस इज 1955. तर डिस्काउंट आपल्याला मिळणार आहे ₹345. तर एवढा डिस्काउंट मिळाला. पण डिस्काउंट किती मिळाला असा प्रश्न नाही, पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट काढायचा. मग पर्सेंटेज काढायला सो पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट म्हणजेच पर्सेंटेजचा अर्थ आउट ऑफ 100 किती, म्हणजे हे 345 किती पैकी डिस्काउंट आहे तर या मार्क प्राइसच्या. म्हणजे जर 345 इतका डिस्काउंट मिळाला आहे 2300च्या तर 100 पैकी किती हे काढायला त्याला 100 ने आपल्याला गुणावं लागेल. या 2 झिरोजला 2 झिरो निघून जातील. 23 ने जर भाग घालवला तर 23 ने भाग घालवला तर डायरेक्टली 23 × 23 आणि इथं 15चा भाग जाईल. सो द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज 15. दॅट इज 15% डिस्काउंट इज ऑफर्ड टू द कस्टमर. Next is a shopkeeper gives 11% discount on a television set. Hence the cost price of it is ₹22,250. Then find the marked price of the television price. आता इथं पुन्हा एकदा मार्क प्राइस काढायची आहे. मार्क प्राइस माहिती नाही, त्याच्यासाठी अक्षर घेऊया. लेट x be the marked price of TV set. एवढंच लिहूया. लेट x be the marked price. आता याच्यावर 11% डिस्काउंट दिलाय आणि तो डिस्काउंट दिल्यानंतर ती वस्तू कस्टमरला 22,250 ला मिळाली. मग 11% म्हणजे 11 आउट ऑफ 100. मग राहिली किती 89. मग 89% ही जी आहे ही झाली त्याची सेलिंग प्राइस. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट 89% ऑफ, हे कशाच्या 89% तर मार्क प्राइस. आणि मार्क प्राइस आपण कन्सिडर केलेली x, तर ती असणार आहे म्हणजे एक्सच्या म्हणजेच मार्क्ड प्राइसच्या 89% म्हणजेच त्याची सेलिंग प्राइस आहे. जी सेलिंग प्राइस आपल्याला दिलेली आहे ₹22,250. इक्वेशन सोडवूया आपण, आपल्याला उत्तर मिळेल 89% म्हणजेच काय 89 डिवाइडेड बाय 100 इंटू x इज इक्वल टू 22,250. आपल्याला x ची किंमत काढायची म्हणजेच मार्क प्राइस काढायची. मग त्याच्यासाठी x लेफ्ट हँड साइडला ठेवूया आणि राइट हँड साइडला 22,250 ॲज इट इज इंटू 89/100 जर आपण राइट हँड साइडला घेतले तर त्याचा रेसिप्रोकल होईल 100 डिवाइडेड बाय 89. आता 89 न इथे जर भाग घालवला डायरेक्टली तर 250 चा भाग जाईल. 250 गुणिले 89 उत्तर मिळालं आहे 22,250. मग 250 इंटू 100 तर 250 वर आणखी 2 झिरोज द्यायचे. सो दिस इज द मार्क्ड प्राइस. सो द मार्क्ड प्राइस ऑफ द टेलिव्हिजन सेट इज ₹25,000. The next question is activity based question. After offering discount 10% on the marked price, the customer gets total discount of ₹17. To find the cost price for the customer, fill in the following boxes with appropriate numbers and complete the activity. तर ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. पहिलं त्यातलं स्टेटमेंट असं आहे, सपोज मार्क प्राइस ऑफ द आयटम इज ₹100 मार्क प्राइस. मग कस्टमरसाठी देअरफॉर फॉर कस्टमर दॅट आयटम कॉस्ट ₹... इथं 10% डिस्काउंट दिलाय आणि मार्क्ड प्राइस आहे 100, त्यातले 10% म्हणजे 10. तर दुसऱ्या बॉक्समध्ये 10 येणार आहे म्हणजे त्या कस्टमरसाठी त्या वस्तूची किंमत होईल ₹90. तिसरं स्टेटमेंट असं आहे, हेन्स when the discount is
डॉट डॉट देन द सेलिंग प्राइस इज डॉट डॉट रुपीज. म्हणजे डिस्काउंट ज्यावेळेला 10% असतो त्यावेळेला सेलिंग प्राइस 90 रुपीज असणार. सपोज व्हेन द डिस्काउंट इज रुपीज डॉट डॉट द सेलिंग प्राइस इज एक्स रुपीज. मग इथं पुढचं स्टेटमेंट असं आहे, सपोज व्हेन द डिस्काउंट इज डॉट डॉट रुपीज, जे प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले 17 रुपीज, त्यामुळे इथं 17 लिहूया आणि त्यावेळेला त्याची सेलिंग प्राइस किती ही माहिती नाही, मग ती आपण अक्षर घेऊया त्याच्यासाठी एक्स. आता याच्यावरून आपण एक रिलेशन तयार करू शकतो, एक्स डिवायडेड बाय 17 दॅट इज इक्वल टू 90 डिवायडेड बाय 10. म्हणजे याच्यामध्ये अशा पद्धतीचं रिलेशन असणार आहे, बिकॉज दिस इज द एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. आता 17 जर आपण त्या बाजूला घेतले तर न्यूमरेटर मध्ये जाते, म्हणजे न्यूमरेटर मध्ये अगोदरच 90 आहे, 17 आपण जर राईट हँड साइडला घेतलं तर न्यूमरेटर मध्ये जाईल इंटू 17 होईल अँड डिनॉमिनेटर 10 ॲज इट इज. इथं जर भाग घालवला 10 ने 90 ला तर इथं एक शून्याला शून्य निघून जाईल, 17 गुणिले 9 म्हणजे 153. म्हणजे ज्या वेळेला डिस्काउंट 17% असणार आहे त्यावेळेला त्याची सेलिंग प्राइस असणार आहे एक्स रुपीज म्हणजेच ₹153. Next question is, a shopkeeper decides to sell a certain item at a certain price. He tags the price on the item by increasing the decided price by 25%. While selling the item, he offers 20% discount. Find how many more or less percent he gets on decided price. एक प्रश्न इथं असा आहे की दुकानदारानं असं ठरवलं की आपल्या वस्तूची जी किंमत आहे ती 25% वाढवायची. म्हणजे त्याची जी काही मार्केट प्राइस असेल त्याच्यापेक्षा 25% किंमत वाढवून त्यावर मार्क करायची आणि ती विकताना त्यावर 20% डिस्काउंट द्यायचा. आणि आता ह्या केसमध्ये असं विचारलं आपल्याला की असं केल्यानंतर त्या दुकानदाराला किती फायदा किंवा किती नुकसान होईल, म्हणजे त्या दुकानदाराला किती पर्सेंट जास्त किंवा किती पर्सेंट कमी मिळेल. आता हे उदाहरण सोडवताना आपण एक असं कन्सिडर करूया की त्या वस्तूची सुरुवातीची जी मार्क प्राइस आहे, सो लेट द मार्क प्राइस बी रुपीज 100, 100 रुपये आहे. आता पहिल्यांदा त्यानं काय केलेलं तर त्या वस्तूची किंमत 25% न वाढवलेली आहे. मग ह्या 100चे 25% म्हणजेच काय ते काढायला काय करणार आपण, 100 इंटू 25% म्हणजेच 25 डिवायडेड बाय 100. मग 100 ला 100 निघून जाईल, 25 राहील, म्हणजे 100चे 25% म्हणजेच काय 25. आता ही एवढी किंमत वाढवलेली आहे. मग आता न्यू मार्केट प्राइस काय होईल, त्यामुळे इथं आपण असं लिहूया की न्यू मार्क प्राइस ती असणार आहे सुरुवातीची किंमत 100 आणि त्याच्यामध्ये आता 25% वाढवली म्हणजेच 125. म्हणजे आता न्यू मार्क प्राइस होईल ₹125. आता वाईल सेलिंग म्हणजे ही वस्तू विकताना 20% त्यांनी डिस्काउंट दिलेलं आहे. मग 20% डिस्काउंट आपल्याला काढावं लागेल. सो डिस्काउंट इज इक्वल टू 20% ऑफ कशाच्या, तर आता नवीन जी मार्केट प्राइस आहे त्याच्या, म्हणजेच 125. मग डिस्काउंट किती मिळेल बघूया. 20% म्हणजेच काय 20 डिवायडेड बाय 100. हे कशाच्या तर 125च्या, म्हणून त्याला 125 ने मल्टिप्लाय करायचं. मग इथं 20 न भाग घालू, 20 एके 20, 20 ला 100. पुन्हा एकदा 5 ने इथं भाग घालू, 5 दुने 10, 2 शिल्लक राहील, 5 वजा 25. डिस्काउंट मिळणार आहे 25 रुपये. मग आता नवीन सेलिंग प्राइस काय असणार आहे, नवीन सेलिंग प्राइस असणार आहे नवीन मार्क प्राइस मधून म्हणजेच 125 मधून हा जो डिस्काउंट आहे तो सबट्रॅक्ट करायचा आणि तेवढा डिस्काउंट द्यावा लागणार आहे. सो 125 मायनस 25 रुपीज 100. सो दिस इज द सेलिंग प्राइस. म्हणजे त्या वस्तूची सुरुवातीची आपण जी मार्क प्राइस आहे ती कन्सिडर केली होती ₹100 आणि ती वस्तू विकल्यानंतर सर्वात शेवटी मिळणार आहे ₹100. म्हणजे ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये यांना ना फायदा झालाय ना तोटा झालाय. जेवढी मार्क प्राइस होती सुरुवातीची तेवढीच त्याची सेलिंग प्राइस आहे. तर प्रश्न असा आहे की हाऊ मेनी मोर ऑर लेस पर्सेंट ही गेट्स ऑन डिसाइडेड प्राइस. तर इथं उत्तर येईल 0%, कारण इथं जेवढी मार्क प्राइस आहे तेवढीच सेलिंग प्राइस आहे. त्यामुळे याच्यामध्ये कमी मिळणार नाही आणि जास्तही मिळणार नाही, तेवढीच रक्कम मिळेल. या प्रश्नाचं उत्तर येईल 0%.